नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुलसी विवाह अगदी साध्या, सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने कसा करायचा हे सांगणार आहे. दिवाळी संपली की सर्वजण वाट पाहतात तुळशीच्या लग्नाची. कार्तिक शुद्ध द्वादशीला गोरस मुहूर्तावर तुलसी विवाह केला जातो. पण कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत या वेळामध्ये ज्यावेळी शक्य होईल तेव्हा तुम्ही तुळशीचं लग्न लावू शकता. यावर्षी शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर पासून तुलसी विवाहास प्रारंभ होत आहे. ते रविवार दिनांक 26 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही तुळशी विवाह करू शकता. या दिवशी तुळशीला घरातील ज्येष्ठ कन्या समजून तिचा विवाह श्रीकृष्ण किंवा शाळीग्रामशी लावला जातो. आणि आपल्याकडील प्रथेप्रमाणे एकदा का तुळशीचा विवाह संपन्न झाला की इतर विवाहाच्या मुहूर्ताच्या तिथी सुद्धा निघायला सुरुवात होते. तुलसी विवाह हा सायंकाळी केला जातो. तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. तसेच तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी देखील प्रसन्न होते असे म्हटले जाते. तर सर्वात प्रथम तुळशीची कुंडी आपण एका ओल्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायची आहे. त्याचबरोबर तुळशीच्या आजूबाजूची सुद्धा जागा साफ करून घ्यायची आहे. गावाकडे घराच्या बाहेर घराच्या समोरच तुळशीचं वृंदावन असतं. तर त्या ठिकाणी शेणाने सारवायचं. छानशी रांगोळी काढायची. तुळशी वृंदावनाला रंग द्यायचा आणि त्यावरती स्वस्तिक काढायचं. तुळशीला स्वच्छ करून छान सुशोभित सजवून घ्यायचं आहे. या दिवशी तुळशीचं लग्न असतं त्यामुळे आपण तुळशीला छान असं नवरीसारखं सजवायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर आजूबाजूच्या भिंतींना सुद्धा कलर द्यायचा. त्याचबरोबर त्यावरती तुलसी विवाह, शुभ विवाह, राधाकृष्ण असं लिहायचं आहे. उसाला तुळशीचा मामा समजून उसाचा मांडव तुळशीभोवती घालायचा. शक्य असेल तर 4 उसाचा मांडव घालावा, नसेल तर मग 2 ऊस लावले तरी चालतील. तुळशीसमोर दिवे लावायचे आहे आणि एका ब्लाऊज पीसच्या मदतीने तुळशीला साडी नेसून घ्यायची आहे. पण तुळशीचे लग्न लावण्याआधी सर्व देवांची षोडशोपचारे पूजा करून घ्यायची आहे. आणि पूजा करण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे. मनाच्या शुद्धतेसाठी तसेच सर्व देवांच्या आवाहनासाठी आचमन करणं गरजेचं आहे. डाव्या हाताने उजव्या हातामध्ये 3 वेळा पाणी घेऊन ते प्राशन करायचं आहे आणि चौथ्या आणि 5व्या वेळेस पाणी खाली प्लेटमध्ये सोडायचं आहे. त्यानंतर सर्वात आधी आपण अक्षता तयार करून घ्यायच्या आहे. एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू टाकून अक्षता तयार करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने करायची असते. तर त्याच अक्षता ठेवून त्यावरती एक दिवा प्रज्वलित करून दिव्याची देखील हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे. शुभम करोती कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर कलश मांडणी करून घ्यायची आहे. तर एका प्लेटमध्ये तांदळामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकून त्यावरती कलश स्थापना करायची आहे. तुम्ही चौरंगावरती स्वास्तिक किंवा अष्टदल कमळ देखील काढू शकता. पण असं प्लेटमध्ये ठेवलं तर पूजा उचलताना ते अगदी सोपं जातं. एका स्वच्छ कलशामध्ये 80% पाणी भरून घ्यायचं आहे. त्यावरती स्वास्तिक आणि 5 नाम देखील काढून घ्यायचे आहेत. कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, एक सुपारी, नाणं आणि फूल टाकायचं आहे. कलशावरती आंब्याची 5 पाने किंवा विड्याची 5 पाने ठेवायची आहे. त्यानंतर नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने कलशावरती नारळ ठेवायचा. त्यानंतर कलशाच्या बाजूला विड्याची पाने ठेवून त्यावरती अक्षदा ठेवायच्या आहेत. त्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. पण त्यापूर्वी गणपती बाप्पाला स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. सर्वात आधी गणपतीला शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने स्नान घालायचं आणि त्यानंतर एक पळी पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल टाकून त्या पाण्याने गणपतीला स्नान घालायचं. गणपतीचा अभिषेक करताना तुम्ही गणपतीचा कोणताही मंत्र किंवा अर्थशीर्षाचं पठण करायचं आहे. त्यानंतर गणेश मूर्ती एका स्वच्छ कपड्याने कोरडी करून ती त्या पानावरती स्थापन करायची आहे. त्याच पद्धतीने बाळकृष्णाचा सुद्धा अभिषेक करायचा आहे. सर्वात प्रथम शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. तसेच एक पळी पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल टाकून त्या पाण्याने सुद्धा कृष्णाला स्नान घालायचं आहे. या दिवशी तुळशीचं लग्न बाळकृष्ण किंवा शाळीग्रामशी लावलं जातं. तुमच्याकडे शाळीग्रामची मूर्ती नसेल तर मग आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती घेतली तरी पण चालेल. तुळशीच्या डाव्या बाजूला एका पिवळ्या वस्त्रावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. तुळशीला जसं छान साडी नेसवून घेतली आहे, त्याचप्रमाणे बाळकृष्णाला सुद्धा छान ड्रेस घालायचा आहे. तुळशीप्रमाणेच बाळकृष्णाला सुद्धा छान सजवून घ्यायचं आहे. अनेक जणांना प्रश्न पडतो की तुळशीचे लग्न दरवर्षी का लावतात? कारण भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात. तेव्हा तुळशीशी लग्न त्यांचं लावतात. कोणतीही पूजा करण्याआधी आपण विघ्नहर्त्या गणपती बाप्पाची पूजा करतो. तर गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून गणपती बाप्पांचं औक्षण करायचं आहे.
तसेच गणपती बाप्पाला कापसाचे वस्त्र आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील ठेवायचा आहे. त्यानंतर कलश पूजन करायचं आहे. तर कलशाला देखील हळदी कुंकू लावून अक्षता वाहून एक फूल वाहायचं आहे आणि कलशाचं देखील औक्षण करायचं आहे. त्याच पद्धतीने श्री बाळकृष्णाची देखील पूजा करायची आहे. बाळकृष्णाला चंदन, हळदी कुंकू लावायचं आहे. अक्षता, फूल वाहायचं आहे आणि औक्षण करायचं आहे. बाळकृष्णाला वस्त्र देखील अर्पण करायचं आहे. या दिवशी तुम्हाला तुळशीला आणि बाळकृष्णाला जेवढं छान सजवता येईल तेवढं छान सजवायचं आहे. कारण या दिवशी त्या दोघांनाही वधू-वराचा मान दिला जातो आणि त्यांचं लग्न लावलं जातं. याच पद्धतीने तुळशीची सुद्धा षोडशोपचारे पूजा करून घ्यायची आहे. तुळशीमध्ये सुद्धा चमचाभर शुद्ध पाणी आणि चमचाभर पंचामृत आणि त्यानंतर एक पळी पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फूल टाकून तुळशीला पाणी वाहायचं आहे आणि पुन्हा तुळशीमध्ये शुद्ध पाणी टाकायचं आहे किंवा याऐवजी तुम्ही फुलाने सुद्धा पाणी आणि पंचामृत शिंपडलं तरी पण चालेल. त्यानंतर तुळशीला सौभाग्यालंकार घालायचे आहेत. त्यात हिरव्या बांगड्या आहेत. तुळशीला घालायच्या आहेत. असं तुलसी विवाहासाठी लागणारं साहित्य या दिवसांमध्ये तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातं. ते तुम्ही आणू शकता. त्याचबरोबर काळ्या मण्याची पोत किंवा मंगळसूत्र सुद्धा तुळशीला घालून घ्यायचं आहे. तसेच आवळा, चिंचा, बोरे असं सर्व तुळशीच्या मुळाशी वाहून घ्यायचं आहे. वधूप्रमाणेच तुळशीला सुद्धा लाल चुनरी अर्पण करायची आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण तुळशीवरती टाकू शकता. त्याचबरोबर तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या पुड्यामध्ये हे सर्व काही जे साहित्य असतं ते सर्व सुद्धा तुळशीच्या मुळाशी वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुळशीला कापसाचे वस्त्र आणि हार देखील घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण तुळशीची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तुळशीला हळदी कुंकू लावायचं, अक्षता वाहायच्या, फूल वाहायचं आणि तुळशीला देखील औक्षण करून घ्यायचं आहे. पूजा झाल्यावरती तुळशीची ओटी भरून घ्यायची आहे. त्यासाठी एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. त्यानंतर हळदी, कुंकू, सुपारी, हळकुंड, खारीक आणि खोबरं त्याचबरोबर थोडेसे तांदूळ आणि एक फूल घ्यायचं आहे. ते सर्व साहित्य त्या ब्लाऊज पीस वरती ठेवायचं. त्यावरती हळदी कुंकू वाहून तुळशीची ओटी भरायची. ही ओटी तुळशीच्या मुळाशी लावून तुळशीजवळ जागा असेल तर तिथे ठेवायची किंवा पुन्हा खाली ठेवली तरी पण चालेल. अशा पद्धतीने तुळशीची विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर घरातील सर्व मंडळींनी एकत्र यायचं आणि त्या सर्वांच्या हातावरती एक फूल आणि थोड्या अक्षता द्यायच्या आणि मंगलाष्टका म्हणल्यानंतर या अक्षता तुळशीवर टाकायच्या. मंगलाष्टका म्हणताना पांढऱ्या शुभ्र रंगाचं एक नवीन कापड घ्यायचं आणि याच्या मधोमध हळदी कुंकाने बरोबर मध्ये स्वास्तिक काढायचं आणि वधू आणि वर यांच्यामध्ये पकडायचं. त्याला अंतरपाठ असे म्हणतात. त्यानंतर 3 किंवा 5 किंवा 7 मंगलाष्टका म्हणायच्या. मंगलाष्टका झाल्यानंतर तुळशीला नैवेद्य दाखवून घ्यायचा. अनेक जण या दिवशी खास तुळशीच्या लग्नासाठी वेगळ्या अशा करंज्या किंवा एखाद्या गोड पदार्थ बनवतात. तर तो सुद्धा या दिवशी बनवून त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. शेवटी घरातील सर्व मंडळींनी देवाला सर्वांनी मिळून मनोभावे नमस्कार करायचा. अशा प्रकारे तुळशीचा विवाह सोहळा संपन्न होतो. आणि मग सर्वात शेवटी आधी आपण गणपतीची आणि नंतर तुळशी मातेची आरती करायची आहे. अशा प्रकारे तुळशीचा विवाह भगवान विष्णूच्या रूपात शाळीग्रामशी लावण्यात येतो. तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. धन्यवाद.